महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर तालुका हादरला. 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या. एक संशयित ताब्यात. नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गंगापूर परिसरात अत्यंत संतापजनक व हृदयद्रावक घटना घडली असून 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलिसांनी एका 25 वर्षीय संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर येथील रहिवासी 55 वर्षीय वृद्ध महिला या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास नानगीपाडा परिसरात जाऊन लगेच परत येते असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री 9 वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांची सुनेने गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. दरम्यान रात्री 9:30 वाजेच्या सुमारास गंगापूर ते नानगीपाडा रस्त्यालगत कृष्णा पुण्या वसावे यांच्या शेताजवळ पीडित वृद्ध महिलेच्या चपला रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्या. संशय आल्याने परिसरात शोध घेतला असता ज्वारीच्या शेतात त्या विचित्र व गंभीर अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यांच्या शरीरावरून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. त्या प्रचंड वेदनेत असून बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ विसरवाडी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित वृद्ध महिला यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडघुले आणि विसरवाडी पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान पीडित मयत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान गावातील संशयित आरोपी मनील नाईक वय 25 या युवकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पुढील तपास करीत आहेत. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.